नमस्कार, सिटी पास मध्ये आपलं स्वागत आहे। जय भीम, जय लवजी, जय अण्णा। माझे नाव निलेश सुरेश हल्लाट। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, युवक आघाडी आठवले गटामध्ये काम करतोय आणि अनेक वर्षापासून आपण पाहतोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती तर मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी होत आहे। त्याच्याच मध्ये आम्ही ह्या जयंतीच्या निमित्तानं ही पृथ्वीशेष नागाच्या मस्तकावर तरली नसून ही कष्टकऱ्यांच्या तळ हातावरती तरलेली आहे असे स्पष्ट सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना असं का सांगावंसं वाटलं तर हे साहित्याचे रत्न, कामगारांच्या, शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि त्या व्यथाच्या गाथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज त्यांची 104वी जयंती। त्या निमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो। अण्णाभाऊंना भारतरत्न किताब हा मिळाला पाहिजे, पहिल्यापासूनची आमची मागणी आहे। अनेकांना भारतरत्न दिला जातो पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या महामानवांना, यांच्या विचारांना, यांच्या कार्याला बघून त्यांना भारतरत्न दिला जात नाही ही शोकांतिका आहे। ज्याचं काय पुतत्व नाही, ज्याचं काय योगदान नाही अशा लोकांना भारतरत्न दिला जातो। म्हणजे तिथेही असं वाटतं की तिथे जातीवाद चालू आहे का काय। विशिष्ट समाजाच्या लोकांना भारतरत्न दिला जातो पण ज्यांच्या या लेखणीवरती आज जे जगामध्ये PhD केली जाते, आज रशियामध्ये जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या वरती पवाडा गायला, तिथं शिवाजी महाराज काय ते सांगितलं। अनेक त्यांनी साहित्य निर्माण केले, त्या साहित्यातून आज आपण सर्वजण बोध घेतोय। एक वास्तविक साहित्य असं त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि अशा ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा किताब मिळाला पाहिजे अशी प्रामुख्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी मागणी करतो आणि पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। सर्वांना सविनय जय भीम, जय लहोजी। आज सारसबाग पुणे या ठिकाणी साहित्याचे राजे, लोकशाहीर सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या बहुजनातील समस्त समाजाला प्रथमतः मानाचा मुजरा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी गोविंद साठे, संस्थापक अध्यक्ष शिव फुले शाहू आंबेडकर अण्णा विचार मंच आपणाला कथित करतो। आताच निलेश भाऊंना सांगितल्याप्रमाणे आयऱ्या गैऱ्याला ज्याचं गल्लीपर्यंत अस्तित्व आहे यांना भारतरत्न दिला जातो, परंतु साहित्याचे राजे ज्यांना म्हटलं जातं, जगामध्ये जगाच्या पठावरती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य पोहोचलेलं आहे। असं महान असा साहित्यिक आज भारतरत्नापासून वंचित राहतोय। हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खेदजनक गोष्ट वाटते। आपल्याला कल्पना आहे, मी कुणाच्या जातीवरती बोलणार नाही, परंतु वास्तव मांडतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून। डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं द हिंदू हे पुस्तक वादग्रस्त झालं। देशामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या प्रती जाळण्यात आल्या, त्याच्यावरती बंदी घालावी म्हणून अनेक चळवळीतील कार्यकर्त्यांनी, संघटनेनं, राजकीय पक्षांनी मोर्चा आंदोलन केली। त्याला ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनं जे आपल्या समाजाचं, बहुजन समाजाचं दुःख आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेशीवरती आणलं, परंतु त्याच्याकडे सारी दखल घेतली जात नाही। ज्ञानपीठ समिती कोणती आहे, त्याच्यामध्ये सदस्य कुणाला घेतलेला आहे हेही आजतागायत आम्हाला माहित नाही। आताच निलेश भाऊनं सांगितल्याप्रमाणे भारतरत्नाचा निकष काय, भारतरत्न कुणाला दिला जातो हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेलं कोड आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 13 वर्ष सातत्यपूर्वक या साहित्याच्या राजाला भारतरत्न मरणोत्तर मिळाला पाहिजे म्हणून अशी आम्ही मागणी करतोय। हीच खऱ्या अर्थानं या महामानवाला कोटी कोटी प्रणाम होतील, अभिवादन होईल। जय भीम, जय लहूजी, जय शिवराय। मी
हनुमंत अण्णा पपूल, रिपब्लिकन कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष, अण्णाराजे आंबेडकर साहेबांचं काम करतो जिल्ह्यावर. आज खूप आनंदाचा, खूप मोठा उत्सवाचा दिवस आहे. आज अण्णा भाऊ साठेंची आज 104वी जयंती आहे. आणि हा जो उत्सव आहे, आज मला वाटते हा पहिला अण्णा भाऊ साठेंचा पुतळा आहे, जगातला पहिला पुतळा आहे. आणि हा जो उत्सव आज वर्षानुवर्ष वाढायला लागला आहे, हे बघून आज माझं आणि माझ्या संग जेवढे माझे अनेक पक्षाचे मित्र परिवार आज इथं उपस्थित आहे, सर्वांचं मन भारावून गेलेलं आहे. तर मी आज ह्या खूप मोठ्या दिवशी, आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी मी आज सर्वांना हे सांगू इच्छितो आहो की असाच हा उत्सव, असं ही जयंतीचा कार्यक्रम वर्षानुवर्ष मोठं होय, जग बदलून घावं मला सांगून गेले भीमराव. या अशा शब्दात अण्णाभाऊ साठेंनी आज सगळ्या जगाला संदेश दिला आहे की बाबासाहेबांच्या मार्गावर चालणं म्हणजे यशस्वीचा मार्ग आहे. आणि ज्यांनी बाबासाहेबांचं ऐकले आज ते यशस्वी झालेले आहेत. ते खूप मोठे वाक्य आपल्याला अण्णाभाऊ सांगून गेलेले आहेत. आणि आज ह्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत. आज 104वी जयंती आहे. 104 किलो लाडू आम्ही वाटप केलेला आहे. अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि या जयंतीनिमित्त मी परत एकदा सर्व समाज बांधवांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या वतीने, रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने आणि अण्णाराजे आंबेडकर साहेबांच्या वतीने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ.